यानंतर आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात सुपरफास्ट 100 मध्ये। मुंडवा जमीन प्रकरणाच्या चौकशी समितीमध्ये 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत। मग चौकशीचा छडा कसा लागणार असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली आहे। मुंडवा जमीन प्रकरणी अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। आपण प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन लढत असल्याचंही त्यांनी म्हटलं। आपण सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशाला शिंदेंच्या शिवसेनेनं विरोध केला आहे। मंत्री दादा भुसेंनी अद्वै हिरे यांच्या प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलाय। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी केली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसेचे 3 टर्म नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले तर शिवसेनेचे 5 टर्म असणारे नगरसेवकही फोडले। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर काही अंतरावर बारामती फुटपाथवर उतारा काढून आढळून आलेला आहे। बारामती भिंगवण रस्त्यावर फुटपाथवर अघोरी पूजा केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनसेचा चेहरा असलेल्या संगीता चेनवणकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट निश्चित झालं होतं। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक मनसे लढणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे चेनवणकर आता अपक्ष लढणार आहेत। बदलापूर नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना गिरीश राणे या उमेदवारानं 3,000ची अनामत रक्कम चिल्लरच्या स्वरूपामध्ये आणली होती। गिरीश राणे हे कामगार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी मिळाली आहे। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय। नगरपालिका परिसरामध्ये तुंबळ गर्दी, सतत वाढणारी लोकसंख्या आणि उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनानेही अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त वाढवलाय। नागपूरमधील बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह सुमित मेंढेंना नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केलाय। खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपामध्ये शिवसेनेला झुकतं माप दिल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होत चाललाय। मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीमध्ये खेड नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राखून ठेवलं। या निर्णयावरून नुकतेच मनसेमधून भाजपमध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर आणि त्यांचे समर्थक नाराज झाले। गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी एकाच वार्डातून वडील आणि मुलगा आमने-सामने आले आहेत। एकाच वार्डमध्ये वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे। शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र अर्जुन भागडे आणि तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे हे निवडणूक लढवणार आहेत। जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। नगरसेवक पदासाठीच्या 23 जागांसाठी तब्बल 287 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 188 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। अर्जांची छाननी झाल्यानंतरच वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 2 प्रभागातील आरक्षण बदलण्यात आलंय। या प्रकारामुळे इच्छुकांनी तीव्र संताप व्यक्त केला। वडगाव मावळमध्ये अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले। नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यानं या पदासाठी भाजप शिवसेना युतीकडून मृणाल माळसकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबोली ढोरे तर अपक्ष मनसे पुरस्कृत सायली माळसकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले। नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेनं खातं उघडलं असून प्रभाग 8 ब मधून शिवसेनेच्या उमेदवार जुबेदा खान या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्या विरोधात दुसरा कोणताही उमेदवार अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवडणूक करण्यात आलेली आहे आणि त्याची निश्चिती ही देखील अधिकृतपणे केली जाणार आहे। बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवसंग्राम आणि शिंदे शिवसेना सोबत युती करून नवे समीकरण जुळवलंय।
अजितदादा हाच विकासाचा चेहरा आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून बीडची जनता सत्ता परिवर्तन करेल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला। बुलढाण्यामध्ये अंतिम प्रभाग रचनेमध्ये देखील गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय। एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीमध्ये त्यांच्या विभागण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। भाजप आमदार नारायण कुचेंनी एका कार्यकर्त्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये ओबीसीसाठी आरक्षित जागेवर ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी कार्यकर्त्यानं केल्यानं आमदार कुचेंनी कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केल्याचं समजतंय। चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवारांचं तर नगरसेवक पदासाठी एकूण 335 अर्ज दाखल झाले आहेत। आज या अर्जांची छाननी होणार असून 21 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। शिवसंग्रामची बीड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केलेली आहे। पुन्हा त्या घराण्याकडे सत्ता जाऊ द्यायची नसेल तर आमचा तात्पुरता फायदा तोटा बाजूला ठेवून परिवर्तनासाठी आम्ही लढत आहोत असं शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी सांगितलं। मालेगावनंतर आता येवल्यातही उबाटा शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। उबाटाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, त्यांचे काका माजी आमदार मारुतीराव पवार उबाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र करून असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आमदार प्रताप अडसडांच्या उपस्थितीमध्ये पारसकरांनी भाजपचे कमळ हाती घेतले। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 1568 अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 110 उमेदवारी अर्ज दाखल झाले। परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 117 अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात भरणा आहे। तर सदस्य पदासाठी 1210 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसतंय। महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आपली वेगळी चूल मांडली आहे। धाराशिव भूम आणि परंडा या नगरपालिकेमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधामध्ये भाजपा शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादींचे 2 गट एकवटलेत। जनता मात्र आमच्या शिवसेनेसोबत असून याचं रेप्लिकेशन जे आहे तुम्हाला निकालामध्ये पाहायला मिळेल असं तानाजी सावंत म्हणाले। जळगावमधील भुसावळ नगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात प्रशासनाची कासवगती दिसून आलेली आहे। 194 इच्छुक उमेदवारांना टोकन देऊन रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 122 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। नगरसेवक पदासाठी 8 नगरपालिकांमध्ये 1356 उमेदवार रिंगणात उतरलेत। वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होत आहे। नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नगर परिषद अध्यक्षासाठी 15 तर सदस्यांसाठी 235, हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षासाठी 13 तर सदस्यासाठी 248 नामांकन दाखल झाले। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपाला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलेला आहे। रक्षा खडसेंच्या दबावामध्ये एकनाथ खडसे काम करत असतात असंही जगदीश पाटलांनी म्हटलं। जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 275 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत। आजपासून या अर्जांची छाननी होणार। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदाच्या जागांसाठी 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत। तर मलकापूर नगर परिषदेच्या 22 नगरसेवक पदांसाठीच्या जागांसाठी 133 जणांनी तर 15 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेत। आजपासून या अर्जांची छाननी सुरू झाली आहे। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यंदाच्या आरक्षणामध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आले।
भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये वितुष्ट पाहायला मिळतंय। निवडणुकीमध्ये महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला, केवळ नाक घासायचं बाकी राहिलं होतं, परंतु युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंनी दिलं। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय, तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलाय। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। महामुंबईमध्ये 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल झाले। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमने सामने आल्यानं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आले असून आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत असल्याचं दिसतंय, तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाकडून कुसुम जगन्नाथ परंचडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय। पंढरपुरामध्ये आता भाजपा उमेदवार बिनविरोध होत असल्यानं इथं निवडणूक प्रक्रियापूर्वीच भाजपानं विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे। जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली असून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार असं वाटत असताना आता महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती आहे। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित हे सक्रिय झाले आहेत, तर शरद पवार राष्ट्रवादीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपाच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावलेली आहे। यात शहरातील मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का यामुळे MIMची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे।